शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आणखी एक आपण महत्वाचा विषय त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि हा विषय इतका गहन आहे की याच्यावर जर आपण समजा JR च्या माध्यमातून जर चर्चा केली तर अजूनही आपले बरेचसे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या काही आयडिया अजूनही क्लिअर झालेल्या नाही आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणू आपण त्यांचं पूर्ण समाधान त्याच्याविषयी झालेलं नाहीये आणि ते समाधान न झाल्यामुळे बरेचसे मेसेज येऊन राहिले आहेत की सर प्रिफरन्स फॉर्म भरत असताना क्वालिफिकेशनचा कसा विचार केला जातो, माध्यमाचा कसा विचार केला जातो. क्वालिफिकेशन्स याच्यामध्ये दोन भाग असतात, एक शैक्षणिक पात्रता असते आणि दुसरी व्यावसायिक पात्रता असते. त्याच्यानंतर माध्यम कोणतं तिथं ग्राह्य पकडल्या जाते हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला प्रिफरन्स फॉर्म भरता येणार नाही, प्राधान्यक्रम आपल्याला भरता येणार नाही. या गोष्टीची संपूर्ण आपल्याला माहिती असायला पाहिजे. जर संपूर्ण माहिती असली तरच आपण अचूक प्राधान्यक्रम देऊ शकतो. अन्यथा प्राधान्यक्रम देत असताना त्याच्यामध्ये म्हणजे आपली गडबड होऊ शकते आणि गडबड जर झाली तर मग आपल्याला त्या निवड यादीमध्ये आपलं नाव येत नाही. असं मागच्या 2017च्या भरतीमध्ये बऱ्याचशा आपल्या शिक्षक बंधूंची तक्रार आहे. आणि काही आपले शिक्षक आणि बंधू भगिनी हे फक्त त्या नेट कॅफेवाल्याच्या भरोशावर असतात. त्यांना असं वाटते बाबा नेट कॅफेवाल्याला पूर्णच माहिती आहे. मित्र हो, नेट कॅफेवाल्याला तुम्ही जसं सांगता तसं तो भरून देते. त्याला एक ओझरती माहिती असते त्याच्यामधली, त्याला डीप नॉलेज नसते. तुमचा प्रेफरन्स फॉर्म जेव्हा भरायचा आहे तेव्हा त्याचा विचार तुम्हालाच करायचा आहे आणि इतंभूत विचार करून आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे. प्रेफरन्स फॉर्म मध्ये मी अगोदरी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रेफरन्स फॉर्म भरत असताना 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं शैक्षणिक जे काही क्वालिफिकेशन्स आहे, म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे, व्यावसायिक पात्रता आहे तुमची. त्याच्यानंतर तिथं माध्यम आपल्याला पाहावं लागते. त्यानंतर ती कोणत्या वर्गाची जागा आहे, 1 ते 5 ची आहे, 6 ते 8 ची आहे, 9-10 ची आहे की 11-12 ची जागा आहे. त्यानंतर ती कोणत्या विषयाची जागा आहे ती एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तिथं कोणतं आरक्षण आहे, समांतर आरक्षण आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मित्र आपल्याला त्या जाहिरातीमध्ये म्हणजे दिलेल्या असतात. पण त्या जाहिरातीमध्ये इतकं स्पष्ट देता येत नाही, कारण जाहिराती कसं आहे, जाहिरातीचं सेंटीमीटर नुसार त्याचे पैसे लागतात. त्यामुळे असे ठळक पॉइंट त्या जाहिरातीमध्ये ते लोक टाकून देतात आणि मग आपल्याला असं वाटते की हे सगळेच पॉइंट जसे थोडेसे समजण्यासाठी किचकट आहेत, तर तसं नसते. आपण जर इकडचा स्टडी करून घेतला पूर्ण तर तिकडे आपल्याला समजायला काही वेळ लागत नाही. जाहिरातीमध्ये आपण फार लवकर मग समजून घेतो. तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला आपण या विषयावर चर्चा मी कृतीतून करून दाखवतो. मी एक टेबल स्वतः तयार केलेला आहे. आता मी JR चा वापर करत नाही, JR मी वाचून घेतला आणि त्या JR नुसार तो समजून घेऊन मी माझ्या परीने मी समजून घेतलेला आहे. थोडाफार याच्यामध्ये फरक पडू शकतो, तो तुम्ही तेवढं थोडंसं ऍडजस्ट कराल अशी मला आशा आहे. तर या टेबलच्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक, विषय, माध्यम याच्यानुसार आपण प्रिफरन्स फॉर्म म्हणजे प्राधान्यक्रम कसा भरावा, एका स्ट्रोक मध्ये, इन वन स्ट्रोक आपल्याला हे नॉलेज घ्यायचं आहे, एका स्ट्रोक मध्ये. आणि हे फार सिंपल आहे मित्र घ्यायला, हे काही असं फार किचकट नाही आहे. थोडस जरी आपण याच्याविषयी थोडस समजून घेतलं तर आपला प्राधान्यक्रम चुकणार नाही. आणि प्राधान्यक्रम जर चुकला, कारण काय, प्राधान्यक्रम देण्याची जबाबदारी संपूर्ण त्या उमेदवाराला टाकून दिलेली आहे. ती जबाबदारी ते पोर्टलचे जे काही समजा अधिकारी मेंटेन करत असतील त्यांच्यावरती नाही. फक्त जर समजा टेक्निकल याच्यामुळे जर काही त्याच्यामध्ये बदल झाला तरच ती जबाबदारी स्वीकारतात, अन्यथा ही पूर्ण जबाबदारी त्या उमेदवाराची आहे. म्हणून उमेदवारांनी प्राधान्यक्रम असं मराठीमध्ये म्हणतात, डोळ्यामध्ये तेल घालून प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. कारण इतंभूत अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि त्याच नंतर आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. तर चला मग आता मी एक इथं टेबल केलेला आहे.
या टेबलनुसार आपण प्राधान्यक्रम कसा देता येईल, कोणत्या विषयात म्हणजे कोणत्या पदासाठी आपल्याला प्राधान्यक्रम देता येईल, ते आपण एक थोडस आज डिटेल समजून घेऊया. डिटेल म्हणजे आता कसं त्याच्यामध्ये दिलेलं असतात काही काही ज्या काही समजा पात्रता असतात, त्या पात्रतेचे लोक आपल्या भागात नसतात, पण त्या पात्रता वेगवेगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत. आपण आपल्या भागामध्ये समजा जे काही महाराष्ट्रामध्ये कॉमन पात्रता चालते त्याचा विचार करून आपण हे प्राधान्यक्रम कसे द्यायचे हे आपण आज ठरवणार आहे. फर्स्ट मी इथे एक टेबल घेतला. या फर्स्ट मधला हा जो पहिला कॉलम आहे याच्यामध्ये अनुक्रमांक घेतला. दुसऱ्या याच्यामध्ये वर्ग. वर्ग म्हणजे आता वर्गामध्ये आपले जे टप्पे आहेत वर्गाचे 1 ते 6, 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11, 12 हे येतील इथं. त्यानंतर विषय, कोण्या विषयाची ती जाहिरात आहे. त्याच्यानंतर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे ते आपण बघूया. त्यानंतर शैक्षणिक पात्रता ही जी आहे याच्यामध्ये मागास प्रवर्गासाठी गुणाच्या टक्केवारीसह येणार आहे. हे शैक्षणिक पात्रता जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी गुणाच्या टक्केवारीसह येणार आहे. असे दोन मी कॉलम घेतले. एक शैक्षणिक पात्रतेचा, कारण शैक्षणिक पात्रतेमध्ये गुणामुळे फरक पडते. पात्रता सारखी राहते, फक्त गुण फरक पडतात. खुल्या प्रवर्गासाठी किती गुण पाहिजेत आणि मागास प्रवर्गासाठी किती गुण पाहिजेत हा टक्केवारी मधला फरक आहे, म्हणून मी ते दोन कॉलम तिथं केलेले आहेत. त्याच्यानंतर आता हे गुणांची टक्केवारी तर इथं आलेलीच आहे, त्यामुळे हा एक शिल्लकचा कॉलम झालेला आहे, याचा काही आपण सध्या विचार करणार नाही. त्यानंतर माध्यम, त्यानंतर टीईटी, सीटीईटी आणि टॅट असे आपण इथं कॉलम घेतलेले आहेत. चला मग आता आपण फर्स्ट नंबर पहिला गट घेऊ आपण. आता तुम्हाला माहित आहे पहिला गट कोणता आहे. पहिला गट आहे 1 ते 5 चा गट असतो. मग आता 1 ते 5 चा गट याच्यामध्ये विषय कोणते, इथं जे विषय आपल्याला पाहिजेत ते कोणते विषय, तर 1 ते 5 च्या गटासाठी इथं ऑल सब्जेक्ट येणार आहेत. कोणते सब्जेक्ट आहेत, पूर्ण ऑल सब्जेक्ट म्हणजे सर्व विषय. मी आता काही भाग हा थोडासा टायपिंगच्या दृष्टीकोनातून इंग्लिश मध्ये लिहितोय, तेवढा तुम्ही थोडंसं समजून घ्या. ऑल सब्जेक्ट म्हणजे सर्व विषय, 1 ते 5 चे सर्व विषय शिकवण्यासाठी ऑल सब्जेक्ट आपण इथं ऑल सब्जेक्ट घेतले. 1 ते 5 शिकवण्यासाठी, मग तो कोणताही विषय असो. ऑल सब्जेक्ट 1 ते 5 ला जे शिकवणारे म्हणजे शिकवल्या जाणारे सर्वच्या सर्वच विषय इथं घेतलेले आहेत. त्याची आपल्याला आता इथं जर घेतलं आपण शैक्षणिक पात्रता खुल्या प्रवर्गासाठी, गुन्हा इथं शैक्षणिक पात्रता काय पाहिजे 1 ते 5 साठी, तर इथं शैक्षणिक पात्रता पाहिजे HSC, म्हणजेच आपलं 12वा पास पाहिजे. इथं काय पाहिजे, HSC हे पाहिजे. मग आता इथं HSC त्या उमेदवाराची जी ब्रँच आहे ती कोणती असो, ते जर समजा सायन्स असेल, कॉमर्स असेल, काय आर्ट असेल, जी काय ब्रँच असेल ती ब्रँच इथं आपण गृहीत धरू, कारण ते ऑल सब्जेक्ट साठी चालते. तर HSC आणि खुल्या प्रवर्गासाठी इथं जे पर्सेंटेज पाहिजे ते 45% पाहिजे. किती पाहिजे, 45% सह उत्तीर्ण पाहिजे. मग इथं आपण पर्सेंटेज घेऊ 45%, 45% पाहिजे. हे झालं खुल्या प्रवर्गासाठी 1 ते 5 शिकवण्यासाठी आम्ही 12वी पास पाहिजे. 45% आमचं पर्सेंटेज असलं पाहिजे. बाकी इथं दुसरी कोणतीही अट नाही मित्र, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बोलतोय मी, नाही म्हणसाल बाकी म्हणून काय आम्ही डीएड असो का, ते व्यावसायिक मध्ये येते. आणखी पुढे पुढे आपण जाऊ तसा तसा त्याच्यामध्ये बदल होते. हे फक्त जे बोलतोय मी शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बोलतोय. त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या कॉलम मध्ये शैक्षणिक पात्रता मागास प्रवर्ग गुणाच्या टक्केवारीसह किती पाहिजे मागास प्रवर्गासाठी, तर हे HSC तर बिलकुल कॉमनच आहे. हे जे HSC आहे ना, हे इथं पण पाहिजेच आपल्याला. HSC पास पाहिजेच, तो प्रवर्ग कोणताही असो, मागास प्रवर्ग असो की खुला प्रवर्ग असो. मग फरक कुठं पडतो, तर फरक फक्त या 45%च्या ऐवजी इथं आपल्याला 40% गुण असले तरीही चालतात. किती, 40%.
त्याच्यानंतर मी घेतला इथं गुणांची टक्केवारी. तर हे गुणांची टक्केवारी मी आता याच्यामध्येच दिलेली आहे, त्यामुळे या कॉलम मी हा रिक्त ठेवतो, कारण हा माझ्यासाठी एक्स्ट्रा कॉलम झालेला आहे. पुढे आलेला आहे माध्यम. पुढचा जो कॉलम आहे याच्यामध्ये माध्यम कोणतं पकडणार आहे तिथं, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये आपण एक इथं सुधारणा करून घेऊ. इथे एक मी व्यावसायिक पात्रता टाकून देतो याच्याऐवजी, गुणांच्या टक्केवारीच्या ऐवजी इथं आपण व्यावसायिक पात्रता घेणार आहे. मग इथे सुधारणा करतो मी. इथे लिहितो मी व्यावसायिक पात्रता. व्यावसायिक पात्रता, इथे ही व्यावसायिक पात्रता. मग आता व्यावसायिक पात्रता काय पाहिजे आपल्याला? 1 ते 5 शिकवण्यासाठी आपण आता व्यावसायिक पात्रता घेऊ. इथं डीएड जुनं आणि डीटीएड. डीएड आपण अगोदरच्या मध्ये, त्यानंतर त्याचं नाव बदललेलं आहे, ते नाव झालेलं आहे डीटीएड. मी कॉमन शिक्षणाविषयी थोडासा हा टेबल घेतोय. फार काही डिटेल ते बाकीचे जे एज्युकेशन आहेत ते फार जुन्या काळात होतं ना, आता आपल्याकडे त्याचे लोक नाही आहेत. आपण महाराष्ट्राचा विचार करून ह्या काही गोष्टी आहेत ते करतोय आपण. तर इथं डीएड हे मिनिमम क्वालिफिकेशन पाहिजे. डीएड और याला त्यांनी दिलेलं आहे डीटीएड. डी टी एड हा सुद्धा याच्यामध्ये डीटीएड पण आहे. एक तर डीएड किंवा त्यानंतर त्याचं नाव बदललेलं आहे, ते झालं डीटीएड. पुन्हा आता आपल्याला इथं यायचंय, इथं पाहायचं आहे माध्यम. आता इथं माध्यम कोणतं पाहणार आहे हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. मग माध्यम याच्यामध्ये ते तुमचं जेव्हा 1 ते 5 चा आपण विचार करतो, तेव्हा तुमचं जे माध्यम पाहणार आहे ते ते ऑब्लिक मध्ये आहे. एक तर एसएससीचं पाहतील, एसएससी म्हणजे 10वीचं पाहतील, और एचएससीचं पाहतील, और होऊ शकते ते तुमच्या त्या याचं सुद्धा माध्यम पाहून घेतील. म्हणजे त्यांनी दिलेलं आहे एसएससी, एचएससी, डीएड. हे डीएड आणि डीटीएड या दोन याचंही सुद्धा ते माध्यम पाहू शकतात. ते इथे डीएड आणि डीटीएड याचं माध्यम पाहणार आहे. पुन्हा सांगतो मी, एसएससी और एचएससी और डीएड और डीटीएड सर्व याचं नाही पाहत, कोणत्याही एका याचं. एक तर एसएससीचं पाहतील, एक तर एचएससीचं पाहतील, एक तर डीएडचं पाहतील, एक तर डीटीएडचं माध्यम पाहतील. पण त्या माध्यमानुसारच आपल्याला प्रिफरन्स फॉर्म भरायचा आहे. कोणत्या माध्यमाची ती पोस्ट आहे, मग ते माध्यम आपल्याला होतं का, 10वीला होतं का, नसेल तर मग 12वीला होतं का, नसेल तर मग डीएडला होतं का, हा या माध्यमामध्ये और आहे बघा, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा कॉलम आहे त्याच्यामध्ये टीटी सीटीईटी. आता 1 ते 5 साठी काय आवश्यक आहे? टीटी सीटीईटी. तर टीईटीचा पेपर 1 पास असणं आवश्यक आहे. और आहे बघा, किंवा टीईटी पेपर 2 पास असणं आवश्यक आहे. और म्हणजे किंवा सीटीईटी पेपर 1 और सीटीईटी पेपर 2. आणि हे कधी? तर तुमची ती अभियोग्यता चाचणी झालेली आहे, त्या अभियोग्यता चाचणीच्या तारखेच्या अगोदर हे 5 असणं आवश्यक. म्हणजे तुम्ही प्रिफरन्स फॉर्म भरायला लायबल झालेले आहात. गट घेतला मी 1 ते 5. लक्षात घ्या, मी 1 ते 5 या गटावर आज चर्चा करून राहिलेलो आहोत. सध्या हे सगळ्यात महत्वाची चर्चा आहे. मी याला पुन्हा एकदा रिपीट करतो. 1 ते 5 चा जर गट असेल आणि ऑल सब्जेक्ट म्हणजे सर्व विषय शिकवण्यासाठी काय शैक्षणिक व्यावसायिक पात्रता पाहिजे, तर 1 ते 5 चे सर्व विषय शिकवण्यासाठी शैक्षणिक पात्रता मला 12वी पास पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी पर्सेंटेज 45% असलं पाहिजे, मागास प्रवर्गासाठी 40% असलं पाहिजे, प्लस तुम्ही डीएड असलं पाहिजे, डीटीएड असलं पाहिजे.
माध्यम कोणतं पाहतील तर माध्यम तुमचं 10वीचं पाहू शकतात, किंवा शब्द वापरतो, किंवा 12वीचं किंवा डीएडचं, याच्यापैकी एक कुठलं तरी माध्यम त्या पोस्टच्या माध्यमाशी जुळलं पाहिजे. इतकं हे सोपं आहे आता. त्यानंतर टीईटीचा पेपर 1 किंवा टीईटीचा पेपर 2 किंवा सीटीईटीचा पेपर 1 किंवा सीटीईटीचा पेपर 2, आणि ते जे तुमची अभियोग्यता चाचणी आहे ते त्या आधी तुम्ही करायला पाहिजे, पासआउट व्हायला पाहिजे. असं यांचं 1 ते 5 बाबतीतला जर असा उमेदवार असेल तर तो 1 ते 5 साठी या क्वालिफिकेशनचा उमेदवार, हे लक्षात घ्या, ती आपली महिला भगिनी असो की पुरुष असो, ते पात्र आहेत ऑप्शन फॉर्म भरायसाठी 1 ते 5 बाबतीत. इथं पदवीचा संबंध येत नाही. 1 ते 5 ला पदवीवाले लोक अप्लाय करू शकत नाही, डिग्रीवाले किंवा बीएड वाले लोक सुद्धा इथं अप्लाय करू शकत नाही, त्यांना बॅन आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे जो आपण पुढचा आपल्याला गट घ्यायचा आहे तो आहे 6 ते 8 चा गट, म्हणजे वर्ग 6 ते 8 याच्यासाठी. आता याचे विषय कोणकोणते असतात, इथून आता विषय बाकी स्पेशलायझेशन सुरू होते. इथून काय होते, स्पेशलायझेशन सुरू होऊन जाते. मग विषय कोणकोणते असतात थोडस उदाहरणादाखल तुम्हाला टाईप करून इथं सांगतोय, पण बाकी आता तुम्ही बाकीचे खूप वास्ट विषय असतात ते तुम्ही तिथं विचार करायला पाहिजे. पण आपण काही विषयाचा विचार केला की बाकीच्या विषयाचा विचार आपल्याला ऑटोमॅटिक स्वतःहून करता येतो. समजा आता मी पहिला विषय घेतो, गणित आहे, गणित घेतला. दुसरा विषय घेतला मी विज्ञान, हा विज्ञान घेतला. त्याच्या पुढचा मी विषय घेतोय, हा एक तर गणित घेतलाय. त्यानंतर मी विज्ञानामध्ये एक लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी येते. त्यानंतर घेतलं मी विज्ञान नंतर सुद्धा आता इतिहास आहे किंवा भाषामध्ये भाषा आहे, भाषा घेतो. आता भाषेमध्ये कोणकोणत्या भाषा येतात हे तुम्हाला माहित आहे, इंग्रजी येईल, हिंदी येईल, त्याच्यानंतर मराठी भाषा येते, या भाषा आलेल्या आहेत तिथं. त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र, आणि सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला माहित आहे की त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, सामाजिक शास्त्र, हे झालं सामाजिक शास्त्र. हे लक्षात घ्या, इथं मी गणित दिलेलं आहे, गणितामध्ये गणितच राहते. विज्ञान आहे, विज्ञानामध्ये 3 विषय असतात जनरली, एक असते फिजिक्स, एक असते केमिस्ट्री, आणि एक असते बायोलॉजी. असे 3 विषय याच्यामध्ये असतात. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र असते, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र असते, बायोलॉजी मध्ये जीवशास्त्र असते. त्याच्यानंतर भाषामध्ये 3 भाषा येतील मित्र, इंग्रजी येते, मराठी येते आणि हिंदी येते. त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र घेतले मी, त्या सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास येते, त्याच्यानंतर तुमचं भूगोल येते, त्याच्यानंतर ते नागरिक शास्त्र येते. जे काय विषय येतील ते 6 ते 8 ला असतात, ते तुम्हालाही माहित आहे, आणि माझ्यापर्यंत जे मला माहित आहे ते मी इथं नमूद करतो. बाकीच्या ठिकाणी तुम्ही थोडस म्हणजे आणखी कोणते विषय असतील तर याला अनुसरून ती तुमची माहिती तुम्ही कलेक्ट करायला पाहिजे. मग आता इथं शैक्षणिक जे काही आहे पात्रता, ते खुल्या प्रवर्गासाठी काय पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी जी पात्रता इथं पाहिजे आहे ती पात्रता बीएससी पाहिजे गणित विषयासाठी, कारण पदवीधर आवश्यक आहे. 6 ते 8 काय पाहिजे, पदवीधर म्हणजे डिग्री पाहिजे. म्हणून आपण इथं बीएससी हा उमेदवार बीएससी. पण आता बीएससी ला विषय कोणते असले पाहिजे, तर बीएससी ला यांना विषय गणित हा जर शिकवायचा असेल तर गणित हा त्यांचा मेजर विषय असायला पाहिजे. मग त्याच्यानंतर असतो काही मायनर विषय, त्या मायनर विषयामध्ये तिथं फिजिक्स असू शकते, केमिस्ट्री असू शकते, हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर विज्ञान, आता विज्ञान शिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला उमेदवार जो आहे तो बीएससी पाहिजे, हे विज्ञान शिकवायला. पण याच्यामध्ये बीएससी मध्ये 2 भाग असतात. इथं बीएससी गणितावाल्याला जर फिजिक्स आणि केमिस्ट्री असेल तरी त्याला विज्ञान शिकवायला लावतात,
आणि बीएससी बायोलॉजी असेल तरी त्याला विज्ञान शिकवायला लागतं. हे त्या संस्थेवर अवलंबून असते, त्यांना कोणती जागा पाहिजे की ते संस्था याचा विचार करते. आपण तिथं जर असलं तर आपण अप्लाय करायचं. समजा आपल्याला बीएससी गणिताची जागा आहे, बरोबर आहे, तर मग मॅथ्स हा मेजर विषय असलाच पाहिजे. बीएससी विज्ञान आहे तर बायोलॉजी हा त्याच्यामधला मेजर विषय आहे. म्हणजे बीएससी तर बायोलॉजी मला व्यक्ती या पोस्टसाठी विज्ञानासाठी अप्लाय करतो. मग बायोलॉजी सोबत त्याला केमिस्ट्री पण असते, किंवा इकडे जर गणित असेल तर त्याच्यासोबत त्याला फिजिक्स असते. आता हे तुम्ही कोणते ग्रुप घेतलेले आहेत बीएससी ला त्याच्यावर अवलंबून असते. पुढे आता येऊ आपण, पुढे हा भाषा विषय. आता आपल्याला भाषा विषयाचा विचार करायचा आहे. भाषा विषयासाठी इथं पहा, भाषा विषयासाठी भाषामध्ये इंग्रजी येते, त्याच्यानंतर गणित येते 6 ते 8 ला, आणि हिंदी येते. तर इथं आपल्याला बीए पदवी घेतलेला व्यक्ती पाहिजे. इथं बीएससी नाही झालं, इथं बीए पाहिजे. पण आता मग बीए मध्ये आणखी ग्रुप कोणता आहे तुमचा, तो पाहायला पाहिजे. मग आता बीए मध्ये जर भाषा समजा इंग्रजी शिकवायची असेल त्यांना, तर होऊ शकते ते इंग्रजी लिटरेचर मागू शकतात, किंवा मग साधा एक इंग्रजी विषय सुद्धा तुम्हाला बीए ला होता, तेही सुद्धा अप्लाय करू शकतात. मराठी आहे तर बीए ला तुमचं मराठी लिटरेचर असावं, किंवा मराठी फक्त एक विषय असावा मेजर म्हणून, तेही इथं अप्लाय करू शकता. बीए समजा हिंदी आहे तर मग हिंदी जर दिलं असेल त्यांनी तर तुमचा बीए ला हिंदी विषय असला पाहिजे. असा हा इथला भाग येतो. त्याच्यानंतर आता आपण खाली येऊ. आता आपल्याला खाली पाहायचं आहे की सामाजिक शास्त्र. आता याच्यामध्ये जनरली हे विषय येतात, इतिहास येतो, भूगोल येतो, नागरिक शास्त्र येतो. आणखी कोणी असेल कुठं वाणिज्य वगैरे असेल तर मग बीकॉम वाले बंधू सुद्धा तिथं बसू शकतात. ते मी आता ओरली सांगितलं, टेबलमध्ये टाईप करत नाही. काही ठिकाणी वाणिज्य विषय असेल तर आपले जे बीकॉम झालेले बंधू आहेत, भगिनी आहेत, त्या सुद्धा तिथं घेऊ शकतात ते लोक. तर सामाजिक शास्त्रामध्ये बीए बीए आता हे जे बीए आहे, या बीए ला यांना काय माहित आहे का, की यांना कधी कधी बीए ला हिस्ट्री असते, त्याच्यानंतर जिओग्राफी पण आहे काही लोकांना. काही लोकांना आता ते इतिहास, इतिहासामधलाच भाग आहे नागरिक शास्त्र, म्हणजे हिस्ट्री जरी असेल किंवा जिओग्राफी जरी असेल तरीही ते लोक या सामाजिक शास्त्रासाठी बसू शकतात. हे त्यांनी त्याचा प्रेफरन्स फॉर्म द्यायला पाहिजे. आता इथं या सगळ्या गटासाठी हा खुला प्रवर्ग आहे, म्हणून यांच्यासाठी जी अट आहे डिग्रीची ते आहे 50% मार्क्स असायला पाहिजे डिग्रीला, हे महत्वाचं. असंच आता मागास प्रवर्गासाठी चालते, हे जे आहे ना, हेच मागास प्रवर्गासाठी चालते. हेच क्वालिफिकेशन आपल्याला पाहिजे. फरक फक्त इथं मित्र पडते, इथे यांना 45% मार्क्स पाहिजे, एवढा ह्याच्यामध्ये फरक, हे लक्षात ठेवूया. त्याच्यानंतर आपला पुढचा कॉलम आहे की यांची व्यावसायिक पात्रता काय असते. तर व्यावसायिक पात्रता पुन्हा एक तर हे डीएड, डीटीएड, बीएड एवढं चालते, लक्षात घ्या. डीएड इथं लिहिलेलं आहे आपण, हे जे आहे ना, हीच यांना व्यावसायिक पात्रता पाहिजे. व्यावसायिक पात्रता पदवी प्लस डीएड, पदवी प्लस डीटीएड, और इथे मेजर शब्द आहे मित्र, और 6 ते 8 साठी बीएड वाले सुद्धा चालतात. हे सुद्धा लोक इथे चालणार आहेत, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आता माध्यमाचा प्रश्न, आता इथं माध्यम कोणकोणतं ग्राह्य पकडलं जाते, यापैकी एक माध्यम आपलं पाहिजे. एक तर इथं पकडलं जाणार, ग्राह्य पकडलं जाणार माध्यम आहे ते आहे HSC. हे एक माध्यम इथं ग्राह्य पकडलं जाते, HSC. दुसरं तुमचं पदवीचं माध्यम ग्राह्य पकडलं जाते,
ते BSc चं माध्यम इथं गृहीत धरलं जाते. मग आता BSc ला कोणतं माध्यम आहे ते ऑब्लिक आहे, याच्यामध्ये ऑर आहे, HSC और BSc. इकडे जर खाली आलो तर BA चं माध्यम पकडला जाईल, तुमचं कोणतं आहे ते त्याचा विचार केला जाईल. BA चं माध्यम और याचं माध्यम गृहीत धरलं ते DED, DTED और BEd याचं कोणतं माध्यम आहे ते सुद्धा ते गृहीत धरत. याच्यापैकी एक माध्यम पकडतात, हे लक्षात घ्या. हे सगळंच सगळं नाही. जर समजा BSc BEd असेल तुम्हाला कदाचित त्याचं HSCचं माध्यम पकडतील किंवा BScचं पकडतील किंवा BEdचं पकडतील. BA DEd आहे तर त्याचं HSCचं माध्यम पकडतील, BAचं पकडतील किंवा BEdचं पकडणार. आणि 6 ते 8 साठी TET पेपर 2 पास असणं आवश्यक आहे किंवा CTET पेपर 2 आणि त्यांनी अभियोग्यता चाचणी दिलेली पाहिजे. हे पास असणं आवश्यक दिलेलं आहे. हा झाला आपण एक थोडक्यात इन शॉर्ट 6 ते 8च्या गटाची चर्चा केलेली आहे. माध्यम पण मी सांगितलं ते कोणतं माध्यम ग्राह्य पकडतात, म्हणजे ते माध्यम तुम्हाला समजायला पाहिजे. हा इंग्रजी माध्यमाची आहे का जागा, मग मला HSC ला इंग्रजी माध्यम होतं ना, मग मी अप्लाय करू शकतो. मला BSc ला इंग्रजी माध्यम होतं ना, किंवा मी अप्लाय करू शकतो. जर मला DED मग मराठी माध्यम असेल तर चालतं, काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही. माध्यम 3 पैकी 1. आता आणखी सोपं सांगितलं मी, माध्यम 3 पैकी 1 हे लक्षात घ्यायचं आपल्याला. पुढे आता आपण येणार आहे 9 ते 10. 9 ते 10च्या बाबतीत आपल्याला याची माहिती घ्यायची आहे की 9 ते 10 ला आम्ही केव्हा अप्लाय करू शकतो. आपल्याकडे 9 ते 10 ला सुद्धा हेच विषय बरेचसे कॉमन आहेत बघा. जे विषय अगोदर घेतले मी 6 ते 8 ला, हेच विषय आपल्याकडे 9 ते 10 ला पण आहेत. गणित आहे, विज्ञान आहे, त्याच्यानंतर भाषा आहे, त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र आहे आणि एक इथं मी ऍड करतो शारीरिक शिक्षण पण येते. आरोग्य व शारीरिक शिक्षण. आरोग्य हे आपल्याला विषय ऍड करायचा आहे. तो विषय येतो आरोग्य व शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षण हा एक विषय मी याच्यामध्ये आणखी एक ऍड केलेला आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आता हे गणित, विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र हे शिकवण्यासाठी हेच शैक्षणिक क्वालिफिकेशन पाहिजे आपल्याला खुल्या प्रवर्गासाठी. याच्यामध्ये काहीही बदल होत नाही, ते समजून घ्या. इथं पण हेच चालते, शारीरिक शिक्षणासाठी सुद्धा हेच क्वालिफिकेशन पाहिजे. त्याच्यानंतर जो मागास प्रवर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा हेच क्वालिफिकेशन आणि हेच पर्सेंटेज पाहिजे. याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. मग आता बदल होतो व्यावसायिक मध्ये. व्यावसायिक मध्ये हे DED DTED निघून जाते, इथं फक्त BEd चालते. BEd किंवा शारीरिक शिक्षकाची जर पोस्ट असेल तर BPEd चालते, लक्षात घ्या. शारीरिक शिक्षकाची जर पोस्ट असेल तर तिथं चालते आहे BPEd, BPEd चालते. हे झालं. आपले जे बंधू आहेत शारीरिक शिक्षक बंधू भगिनी असतील, त्यांनी जर शारीरिक शिक्षण साठी जर त्यांना अप्लाय करायचं असेल तर ते BPEd असणं आवश्यक आहे. बाकी सगळे जे आहे शैक्षणिक क्वालिफिकेशन याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. त्याच्यानंतर मग आता माध्यम कोणतं पाहिलं जाते, तर माध्यम तुमचं हेच पाहिलं जाते. याच्यामधलं जे आहे ते इथपर्यंत पाहिलं जाते माध्यम. याच्यापैकी एकाच पाहिलं गेला, सर्वांचं नाही, HSCचं किंवा BSCचं किंवा BAचं
HSC तर BA ला कॉमनच आहे. त्यांनी जर आर्ट केलं असेल तर आर्टचं माध्यम पाहतील, सायन्स केलं असेल तर सायन्सचं पाहतील, कॉमर्स केलं असेल तर कॉमर्सचं माध्यम पाहतील. अशा या वेगवेगळ्या फॅकल्टी आहे. प्लस ऑर याचं माध्यम पाहायला जाईल, याच्यापैकी एक हे माध्यम होऊ शकतं. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यात तर पाहिजेच, काही प्रश्नच येत नाही. पुढे आता हाय केले आपण 9 ते 10च्या बाबतीत आपण चर्चा केली आहे की पदवीधर बीएडच पाहिजे 9 ते 10ला. पदवीधर बीएड किंवा बीपीएड हेच पाहिजे. आणि त्यांचं माध्यम कसं पाहिलं जाते ते सुद्धा सांगितलं मी तुम्हाला. आणि विषयानुसार आपण प्रेफरन्स कसा देऊ शकतो ते सुद्धा मी इथं सांगितलेलं आहे. गणित असेल तर ते बीएससी मॅथ वाले, म्हणजे बीएससी ला त्याला मॅथ हा विषय असला पाहिजे. विज्ञान असेल तर मग बीएससी ला त्यांना बायोलॉजी, त्यानंतर केमिस्ट्री वगैरे हे विषय असायला पाहिजे. भाषा असेल तर भाषेमध्ये इंग्रजी येते, हिंदी येते, मराठी, तर BA ला तुमचं ते एक भाषा त्याच्यातली हिंदी किंवा मराठी किंवा इंग्लिश असायला पाहिजे. तर हे या 9 ते 10 साठी चालतं. पुढे आता जाऊ आपण 11 ते 12 साठी काय. आता 11 ते 12 साठी असंच आहे मित्र. याच्यामध्येही आता कसं आहे, 11-12 मध्ये आपल्याकडे 3 फॅकल्टी आहेत. सायन्स आहे, आर्ट आहे, कॉमर्स आहे, कुठं होम सायन्स आहे. तर तो विषय तुम्हाला त्या PG ला असला पाहिजे. तर मी काही थोडेसे सॅम्पल उदाहरणं घेतो बघा. मी सगळं तर घेऊ शकत नाहीये कारण खूप फास्ट आहे. पण काही सॅम्पल घेतोय की जे कॉमन विषय असतात. जर समजा आपण आता 11-12 सायन्सचा विचार करू, 11वी-12वी सायन्सचा विचार केला तर सायन्सला कोणकोणते विषय असतात ते आपल्याला थोडस आता इथं समजून घ्यायचं आहे. अगोदर आता आपण सायन्सचे विषय पाहणार आहे. सायन्सचे विषय असतात बघा. एक तर तुम्हाला माहितच आहे भाषा आहेच. इथं भाषेमध्ये 2 आहेत. कोणकोणते आहेत? मराठी असतो आणि इंग्रजी असतो. मग इथं मराठी आहे, नंतर असते इंग्लिश. ही बघा मराठी इंग्लिश तिन्ही फॅकल्टीला कॉमन आहे. कोणकोणत्या बघा, सायन्सला पण आहे, आर्टला पण आहे 11वी-12वी, कॉमर्स असेल तर कॉमर्सला पण आहे, होम सायन्स असेल तर होम सायन्सला पण आहे. सगळ्याच्याला ते लँग्वेज आहे, कंपल्सरी लँग्वेज म्हणतो त्याला. हे मराठी इंग्लिश आहे, काही ठिकाणी हिंदी पण असते त्याच्यामध्ये. तर ते सुद्धा असू शकते हिंदी पण. त्याच्यानंतर सायन्सच्या बाबतीत जर विचार केला तर त्याच्यानंतर येते मॅथ, हा एक विषय येते. त्याच्यानंतर येते फिजिक्स, PHY फिजिक्स पकडतो तुम्ही. त्याच्यानंतर येते केमिस्ट्री पण आहे. त्याच्यानंतर आहे बायोलॉजी. बायोलॉजी आता आर्ट बाबतीत गेलो आपण, आर्टचे काही सॅम्पल लिहितो मी. आर्ट मध्ये मराठी इंग्लिश तर आहेच. मग कोणते येतात त्याच्यामध्ये? पॉलिटिकल सायन्स येते, हिस्ट्री येते, कोऑपरेशन्स येते, सोशॉलॉजी येते, वाणिज्य असेल तर वाणिज्याचे विषय असतात. हे लक्षात घ्या. तर मी यातले 1-2 लिहितोय इथं. इथं जर समजा आता हिस्ट्री असेल, इथं हिस्ट्री घेऊ आपण. हा हिस्ट्री झाला. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स असू शकते. पॉलिटिकल सायन्स, पॉलिटिकल सायन्स. सोशॉलॉजी पण असू शकते, सोशिओलॉजी हा पण असू शकतो. त्याच्यानंतर कॉमर्सला गेलं तर इथं कॉमर्सचे विषय जे येतील ते 12वी कॉमर्सच्या बाबतीत मी लिहितो. 12वी कॉमर्स, 12वी कॉमर्सच्या बाबतीत लिहिलेलं. मग आता याच्यामध्ये MA मराठी, इथं काय पाहिजे आपल्याला? MA मराठी. मराठी विषय असला पाहिजे, मेजर विषय MA ला मराठी पाहिजे. तसंच आता इथं या MA ला इंग्लिश असलं. जर एका ठिकाणी हिंदी असेल तर MA ला हिंदी पाहिजे. MA कॉमन आहे, स्पेशलायझेशनचे विषय बदलतात मित्र, लक्षात.
म्हणजे मराठीची जागा असेल तर तो व्यक्ती एम ए मराठी असेल तर तो इथं अप्लाय करू शकतो. त्याचं 50% त्याला मार्क्स पाहिजे, म्हणजे द्वितीय श्रेणी म्हटलेला आहे, द्वितीय श्रेणी पाहिजे. तर तिथे 50% शब्द वापरतो, द्वितीय श्रेणी. ते दोन्ही याला त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे इथं एम ए मराठी चालेल, इथं एम ए चालतो, याच्या खाली या ठिकाणी एम एचाच व्यक्ती चालतो, पण तो एम ए इंग्लिश असायला पाहिजे. त्याच्या खाली आलं तर हिंदी असेल तर एम ए हिंदी पाहिजे त्याला. आता मॅथ आलं तर इथं थोडं बदलते, इथं पाहिजे MSc मॅथमॅटिक्स. MSc मॅथमॅटिक्स वाला इथं अप्लाय करू शकतो. खाली आला आपण MSc फिजिक्स पाहिजे खाली, इथं MSc फिजिक्स असायला पाहिजे. किंवा आणखी त्या GR मध्ये सांगितलेलं आहे मी, बाकीची काय जे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असेल तेही तिथं चालते, पण मी कॉमन सांगतोय. इथं MSc त्या GR मध्ये थोडस आपण डिटेल्स घेतलेला आहे, याच्या अगोदर पण मी याच्यावर घेतलेला आहे. इथं MSc आता आपल्याला केमिस्ट्री पाहिजे, त्याच्या खाली गेलो आपण MSc बायोलॉजी पाहिजे, इथे MA हिस्ट्री पाहिजे, MA इकॉनॉमिक्स पाहिजे, MA पॉलिटिकल सायन्स पाहिजे, MA ला सोशॉलॉजी असायला पाहिजे, आणि कॉमर्स साठी M.Com वाले लोक असतात. आणि इथं द्वितीय श्रेणीमध्ये हे पास असायला पाहिजे. आता जो आपण व्यावसायिक मध्ये, तर व्यावसायिक मध्ये इथं फक्त BEd म्हणजे MA मराठी BEd द्वितीय श्रेणीमध्ये जर असेल तर तो मराठी विषय शिकवायला पात्र आहे, त्यांनी प्रिफरन्स फॉर्म भरून द्यावा. त्याच्यानंतर MA इंग्लिश द्वितीय BEd हे इंग्लिश शिकवण्यासाठी पात्र होती. MSc मॅथ द्वितीय BEd हे 11वी-12वी सायन्सला गणित शिकवण्यासाठी पात्र होती. MSc फिजिक्स द्वितीय BEd फिजिक्स शिकवण्यासाठी, किंवा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे काय जे आहे ते त्या अगोदरच्या GR मध्ये घेतलेलं आहे, ते पुन्हा पुन्हा एवढं पॉसिबल नाही घेणं. किंवा इथं पुढे MSc केमिस्ट्री BEd, MSc बायोलॉजी, आता त्याच्यामध्ये बॉटनी असते, झुऑलॉजी असते, तो वेगवेगळा प्रकार आहे, त्या संस्थेवर डिपेंड आहे. कारण हे ज्युनियर कॉलेज बरेचसे अनुदान प्राप्त खाजगी संस्थांचे आहेत, तर ते तिथं स्पेशलायझेशन देतातच ब्रॅकेटमध्ये. तर ते स्पेशलायझेशन जर आपलं असेल तर आपण त्याचा प्रिफरन्स फॉर्म भरायला पाहिजे. तर असं मित्र, आज आपण याच्यावर प्रिफरन्स फॉर्म कसा भरायचा आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्तेनुसार याच्यावर आपण फार डिटेल मध्ये आणि शॉर्टकट मध्ये चर्चा केलेली आहे. प्लस याला टॅट आवश्यकच आहे. तर मला असं आता वाटतं की आता आपल्या मनामध्ये कुठलाच किंतु परंतु राहायला पाहिजे नाही. आता बाकी तुमचे विषय जर काही वेगळे असतील तर त्या विषयाचा तिथे उल्लेख आहे का ते पाहून तो आपण प्रिफरन्स फॉर्म भरायला पाहिजे. त्याच्या पुढे आणखी आपल्याला बरंचसं पाहायचंय, ते समांतर आरक्षण, प्रवर्ग, हे सगळं तिथं नमूद असते. ते सगळं बघून तुम्ही प्रिफरन्स फॉर्म भरायला पाहिजे, कारण प्रिफरन्स फॉर्म भरणं या सिस्टीम मध्ये फार महत्वाचं आहे. आणि आज मी त्याच्याविषयीच्या बऱ्याचशा आयडिया तुमच्या माझ्या परीने मी क्लिअर करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. या व्यतिरिक्तही तुम्ही काही GR मध्ये, मी याच्या अगोदर स्पेशल GR मधलं पूर्ण याच्यावरच रिडिंग केलेलं आहे, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये या व्यतिरिक्त क्वालिफिकेशन कोणतं चालते ते सुद्धा दिलेलं आहे. नाही तर असं म्हणू शकतात बरेचसे उमेदवार की सर मग आमचं व्यवसाय आहे त्यात तो दिलेला आहे, चालते ते चालते. मित्र, मी फक्त एक कॉमन घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. बाकीचं क्वालिफिकेशन मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. तर ठीक आहे, मी आता आजच्या या चर्चेला आपल्या पूर्ण विराम देतो आणि इथं थांबतो. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर जरूर त्याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण रोजचे 2-3 व्हिडिओ तुम्हाला या टाईपचे मिळतील. त्याच्यामधून तुमची फुल नाही फुलाची पाकळी, तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह होणार आहे असं मला वाटतं. धन्यवाद. इथं मी थांबतो.